मी कोणाची दखल घेत नाही, पण बाबा स्वतःच्या जातीसाठी लढावं, गरिबांच्या लेकरांचं लय वाटलं होतं धनगराचे. हेच काम आधीच केलं असतं, आमच्या काही विरोधात करीत नव्हती उडी उद्रीत बसून. हेच एस टी आरक्षणासाठी केलं असतं तर आत्तापर्यंत कल्याण झालं असतं त्या लेकराचं. करेनात का आमच्या विरोधात. मी 1.5 वर्षापूर्वीच एक गोष्ट सांगितली होती, तुमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे त्याचा, की कोणाचं ऐकून आपण शिवबोळूया, विनाकारण नाराजा पसरून देऊ नका. त्याचं ऐकलं, नाराजी पसरले गोडीगुद्री आणि अंतरवाली किंवा मराठा समाजात. काही गरज नव्हती ना ह्या गोष्टी करायची. आम्ही हे पण सांगितलं होतं त्याच वेळेस, आमचा शिवभाऊ जर ओबीसीचा मोठा नेता झाला तर आम्हाला आनंद होईल. उलट हे कोण कुंकडून कामान धामाचं त्या परळीवाल्याचं ऐकायचं आणि त्या लाभार्थी टोळीचं तेवढे कमेंटच्या जीवावरच करायचं. कमेंटच्या जीवावर नसतं, ते धनगराच्या आडून गेलं ते आणि साधून घेतात. आणि ते लाभार्थी टोळीला कामच तेवढे, त्यांनी सगळ्या जातीचा त्यांच्या देवारा करून टाकला त्या लाभार्थी टोळीचा. नाही तर इतके माया दाखवत होते, मराठा समाज इतके प्रेम करायचा, इतके माया करायचा ह्या समाजावरती, त्यांच्या वंजारी समाजावरती आणि ते पण मराठा समाजावरती. यांच्यामुळे झाली ना दुरी तयार. ह्यामधल्या लाभार्थी टोळीमुळे याला हान, त्याला मार, त्याला कुठे हो, याच्याकडून पैसे वसूल कर, त्याच्याकडून कर, झाला देवारा सगळा. यांच्यामुळं ती माया कमी झाली ना मराठ्यांची त्यांच्यावरची. यांनी तेच घडून आणलं इथून मागं. ते उडीत तेच केलं उडी गुजरीत. पण ते शाने झाले तर अशी माहिती कळती बरं का, मला माहीत नाही. म्हणजे आता उडीगुद्रीपासूनचे मराठवाड्यातले सगळेच असं माहिती आहे, मी ऐकितलं नाही. पण तरी मी याच्या स्टेटमेंटला कोणत्याही दखल घेत नाही आणि कधी घेतली नाही, घेणार नाही, मी मोजित नाही.